पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजी, तू काय करायचीस तुझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानपणी? मी ना आम्ही ना सागरगोटे खेळायचो, पत्ते खेळायचो, मामाच्या गावाला जायचो। चांगलंय, नशिबवान आहेस। म्हणजे काय नाही। आई, तू काय करायचीस का लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत? मी आम्ही तर खूप धमाल करायचो बाई। सूर पारंब्या काय, लपाछपी काय, खूप खेळायचो। ते जाऊ दे, पण कुठे फिरायला जायचीस की नाही? फिरायला तसं नाही जायचो आम्ही, आबा घेऊन जायचे आम्हाला नातेवाईकांकडे, बस तेवढंच। चांगलंय, यू आर लकी। चिंगी, काय झालं काय तुला? काय सांगू तुला, अख्खी उन्हाळ्याची सुट्टी वाया गेली। जेव्हा आता शाळा चालू होईल तेव्हा मला सगळे विचारणार, कुठे गेली, काय केलं, काय मस्ती केली। काय सांगू मी त्यांना? घरातच होते हे सांगू? तेच तेच कार्टून बघत होती, वर्षभर बघितलं। तेच तेच गेम खेळत होती, वर्षभर खेळत होती। आता हे पण नाही सांगू शकत की हनीमूनला जाऊन आले। काय? अगं टग्यावाला हनीमून। मला माहितीये तिकडे सगळं फिरायला मस्त आहे, पण हे पण मला त्यांना सांगता नाही येणार। माझ्या वर्गातले मुलं कुठे कुठे जातात माहितीये का? माझी मैत्रीण तर काश्मीरला गेलीये, आणि आजी ते पण तिच्या आई बाबांसोबत। मी कुठेच नाही जाऊ शकत कारण माझ्या आई बाबांचं भांडण झालंय। बॅड लक। काय गरज होती आई फोन चेक करायची? कारण मला सारखं असं वाटत होतं की तू माझ्यापासून गावी पण मला कुठेच जायला मिळत नाही, म्हणून असं लपून फोन चेक करायचा का? अश्विनी, काय झालंय? एकदम असं का विचारलंस तू तिला? कारण मला असं वाटतंय की मयूच्या आयुष्यात कोणीतरी मुलगा आहे। हो ना मयू? बाबा तू अरे टीव्ही का बंद केला? मला बघू दे ना। त्यापेक्षा पण महत्वाचा विषय आता चालू झाला आहे। राघवराव, माझ्या घराकडे मला कुठे कोण फिरायला नेतो? माझ्या घरचं दुपारचं रात्रीचं जेवण मी दर जेवलोय की नाही ह्याकडे पण माझ्या आयुष्याचं लक्ष नसतो। आता काय उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे तर बघितलंत ना, पोरला कसं वाऱ्यावर सोडून दिलंय। तुमच्यासोबत यायचं म्हटलं तर काय म्हणाली, जा। जीव नाही हो माझ्यावर कोणाचा। आणि मी इथे मुंबईला येऊन पण काय केलं? तुम्ही मला हनीमूनला न्यायला तयार नाही। कसं होणार माझं काय माहित? औषध खाऊन काहीच उरलं नाही माझ्या या आयुष्यात। हो आई, करायला काहीच उरलं नाहीये। आली सुट्टी काय, गेली सुट्टी काय, चिंगी मात्र घरीच। चिंगी बाळा, आज जरा जास्त होतंय का? औषध खाऊन कसलं होती? माका तर रडू येता, पण तुम्हाला वाईट वाटेल म्हणून रडत नाही मी। काय ब्लॅकमेलिंग चालू आहे? तुम्हाला वाटत असेल मी ब्लॅकमेलिंग करते, पण नाही, मला खूप वाईट वाटतंय।
दीदी हा. अगं ती एवढी म्हणतेय ना तर त्या टग्याला आणि हिला घेऊन जा ना बाहेर कुठेतरी. आता काय माझी शाळाही सुरू होणार, मग मला गावी जावं लागणार आणि मग पुन्हा हनीमून साठी पुढच्या उन्हाळ्या सुट्टीची वाट बघावी लागणार. माझे आयुष्य चांगले होण्यासाठी फक्त मलाच वाट बघावी लागते. राघवराव, काय उरलं नाही हो या आयुष्यात? राघवा, लेकरू एवढं म्हणतंय तर घेऊन जाऊया फिरायला आपण. चिंगीला पण बरं वाटेल. ठीक आहे, जाऊयात आपण. औषी का हनीमूनला जायचं? हो, जायचं आपण. ये! आज माझ्या आयुष्यात काहीतरी होणार. हा, सगळं घेतलंय हा चिंगी. सँडविच पण घेतलंय, लिंबू सरबत घेतलंय. ऊन आहे ना खूप, त्रास व्हायला नको. घे बाय माझी. अगं चिंगी, तुझी टोपी राहिली. अगं टग्याकडे. टग्या कुठे? तो काय समोर. आनंदी पण येणार आहे? होय, पण तू मला सांगितलं नाहीस. या सांगू कोच या येणारच आहे ना. अच्छा, म्हणून तू एक्स्ट्रा टोपी म्हणत होतास का? होय. हा. ऐक हे मला माहितीच नाही तू पण येणार असते. म्हणजे ह्या टग्याने मला काहीच कळू दिलं नाही. पण बरं झालं तू आलीस ते. खरं म्हणजे हा सतत मला म्हणत होता की टोपी एक्स्ट्रा घ्या, म्हणजे ही घेतली, ही पण घेतली, त्याला घेतली. म्हटलं आम्ही तिघे जण जाणार आहोत तर एक्स्ट्रा टोपी कशाला पाहिजे. पण मला ह्याने अजिबात कळू दिलं नाही की ती एक्स्ट्रा टोपी तुझ्यासाठी हा म्हणत होता. एकदम लबाड हा. मी यायचंय की नाही तुमच्यासोबत? यायचंय जाऊया ना. आणि बरं आहे तू येतेस ते. अगं कारण आहे ना, ह्या टग्याने जेव्हा मागे लागला जायचं म्हटल्यानंतर मी म्हटलं चल घेऊन जातो. पण मला चिंगीने पण काहीच सांगितलं नाही. मला नाही वाटत की आज यांची गप्पा संपणार आहेत. असं कसं? आपलं हनीमून जाऊचं असं ना. चल तू आधी, कसं नाही ते मी बघतो. चला मी आतमध्ये बसेल. चला चला आतमध्ये बसेल मी. चला हळू हळू हळू. हनीमून जाऊ चला. चला चला हळू हळू. हनीमून जाऊ चला. चला तुम्हाला आतमध्ये. चल चल. ये हनीमूनला जाणार. रघुराव चला हनीमूनात. चला आतमध्ये चला तुम्ही. हो हो, तू आतमध्ये आधी. खाली बघ, हळू. सावकाश चल. औशी कोण एवढी मोठी बघ. इथे करायचं हनीमून. हनीमून करणार. हे काहीतरीच काय बोलतो रे. आम्ही हनीमून करणार. आम्ही हनीमून करणार. येडा. ए टग्या, इकडे. टग्या. इकडे. पोरं आपले काही बोलतात. खरी आता बस झाला. आता ओरडू नका ना तर घसा बसेल. तुम्ही खेळायला आलेलात ना. हा, एवढं मोठं गार्डन आहे. जा खेळा. बघ कसे छान खेळतात. जा खेळा जा. जा. रघुराव, तुम्ही पण अशाच गार्डन मध्ये हनीमून करायला आलात? ए टग्या, गप राहू ना बाळा. आता ते जाऊ दे, ते सोड. जा खेळा, कुठेही जा. जा जा खेळा. टग्या, इकडे ये. कुठे? घसरगुंडी. नाही, तू तिकडे जायचं नाही. तिकडे मोठे घसरगुंडी. तिकडे
थांब ग बाई, थांब थांब थांब. चिंगी टग्या, तुम्ही का मारामारी करायला आलात का रे इकडे? हा, असं नाही करायचं. तुम्ही खेळायला आलात ना, खेळा ना तुम्ही, मारामारी नाही करायची. ठीक आहे, घसरगुंडी पासून सुरुवात करा. हा, भांडू नका. चला छान खेळा. चल चल, भांडू नका. तू परत तसंच करतेस ना चिंगी? मग ठीक आहे ना, व्यवस्थित खेळा फक्त, असंच म्हणालो मी. तुम्ही जा ना, खेळा तिकडे. अरे जा म्हणताय ना, जा ना. आनंदी, तिथे बसते. हे असं प्लॅनिंग आहे तुमचं? ह्याला म्हणतात हनीमून? तू केलेल्या प्लॅनिंगपेक्षा बरंच आहे. काय म्हणाला? हो, कुठे नेलं होतं त्या कोपऱ्यात. तिथे धड नेटवर्क सुद्धा नव्हतं. मोबाईलला रेंज नाहीये इथे. आम्ही मुद्दाम अशी जागा निवडली आहे जिथे मोबाईलला रेंजच नाहीये. का? हो सर, घटकाभर विश्रांतीसाठी तुम्ही येता आणि इथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सर. अरे नेटवर्क सोडा, साधं जेवण सुद्धा नव्हतं तिथे. 2 पास्ता. सॉरी सर, पास्ता नाही देऊ शकत तुम्हाला. मग पिझ्झा. पिझ्झा खाशील? चालेल मला. पिझ्झा घेऊन या. सर सॉरी, पिझ्झा सुद्धा नाही देऊ शकत आम्ही. इथे कसं आहे, सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित. हे बघ, इथे खायचं प्यायचं सगळं इथे एकदम जवळ आहे, लांब नाहीये.
इथे मस्त वडापावचं स्टॉल आहे बघ, बाजूलाच आईस्क्रीमचं दुकान आहे, सगळं मिळतं. म्हणून मी इथे आणलं तुम्हाला. ह्याला म्हणतात प्लॅनिंग. वडापाव आणि आईस्क्रीम आवडतं तुम्हाला, मग खायचं होतं ना तिथे. पास्ता कशाला मागत होतं? जंगलात पास्ता मिळणार होता तुम्हाला. जंगलात न्यायचं कशाला? ए चिंगी, अगं पडशील. घ्या चिंगी, सावकाश पावलं टाकायची, घाई करायची नाही. चिंगी तू घाबरू नको, तुला भीती वाटली ना तर माझ्याकडे बघ. हा काय तुला काय सोनं लागलंय का तुझ्याकडे बघायला? मी घाबरत नाही, हो ना ग आई? हो, माझी चिंगी धीट आहे टग्या. चिंगी तू एन्जॉय करतेस ना इथे? खूप जास्त. गुड गुड. मजा तर करणारच मुलं. आनंद ना मानण्यात असतो. मुलांकडून शिकायला हवं खरं, नाहीतर सगळं वाईटच दिसतं. वाईट कोण म्हटलंय? फक्त एवढं म्हणालो की त्या जागेपेक्षा ही जागा बरी आहे. तेच म्हणते, आनंद मानण्यात असतो. मला सांगा, हनीमूनच्या ठिकाणी गेलो होतो, ती रूम आवडली नव्हती तुम्हाला? तुम्हीच म्हणाला होतात ना, त्या रूमच्या बाहेरची नदी बघ किती छान दिसतीये म्हणून. ही रूम त्याच्यापेक्षा भारी भारी रूम्स मध्ये राहिलोय. हो, तिथे कोणी कॉफी बनवून आणली होती का तुमच्यासाठी? तुम्ही तर कामात व्यस्त होतात. मी आणली होती तुमच्यासाठी कॉफी बनवून. तिथं तुझी घरी सुद्धा मिळते तुझी आजची कॉफी. एवढा कोपऱ्यात घेऊन जायची काय गरज होती? त्या बोटीचं काय? बोटीत मजा येत नव्हती तुम्हाला? खरं तर तुम्ही पाण्यात पडलात, मी घाबरले होते, मी वाचवलं तुम्हाला, नाहीतर कोणी वाचवलं असतं तुम्हाला? मी सांगितलं होतं की बाय माझ्या काय बोलताय तुम्ही? थट्टा करताय का माझी? मग काय बुडताना बघायला होतं तुम्हाला? सोडून द्यायला होतं, तिथून निघून जायला होतं का मी? काही बोलताय तुम्ही, काहीच वाटत नाही तुम्हाला बोलताना. आनंदी, या सगळ्या गोष्टींची तुला आठवण आहे. आपण एकमेकांसोबत घालवलेला तो काळ खूप सुंदर काळ होता. या सगळ्या आठवणींसाठी का होईना तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलीस ना, माझ्यासाठी ती खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट असेल. आनंदी, खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. ये ना. चिंगी, सकाळची दुपार झाली, भूक नाही लागली आहे तुम्हाला? मला लागली भूक. तुम्हाला विचारते, भूक लागली की नाही? आनंदी तू थांब गो, आम्ही तर खेळतो. तू आईस्क्रीम खायचं आहे? हो. वडापाव पण मिळतो. हो चालेल चालेल. मी सँडविच आणलंय, सँडविच खायचं. थांबा, सँडविच आणते, जाऊ नका इथून कुठे. मग इकडेच आण, आम्हाला इकडेच बरव, आम्हाला खेळायचं पण आहे. पोरांनो, इथेच काय खेळायचं? इकडे पण खेळा, चला. बरोबर करते. ग्रिप पकडायची, घट्ट पकडायचं आणि पाय आपला कुठे आपण ठेवतो ते बघायचं. ये खाली ये बाळा. हे बघा काय आणलंय दोघांसाठी, सँडविच आणि हा ये. हे बघा आपण कुठे आहोत त्याचं भान ठेवायचं. पास्ता नाही मागायचा कुठेही. हा या, मी भरवते. हा ये चिंगी बाळा. हा शाबास. ये चल सगो. का ते मला सुद्धा कधीची भूक लागली. त्या पोरांच्या नादात मी काहीच खाल्लं नाही.